आज वारीचा शेवटचा दिवस आणि सर्व वारकऱ्यांनी आपल्या पांडुरंगाचा घेतला निरोप. रामकृष्णारी मित्रांनो, मी ओंकार माने लक्ष्मणदास महाराजांच्या मठामध्ये सकाळी गेलो होतो. गुरुवर्य दत्तात्रय महाराज झरेकर यांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन ऐकण्यासाठी बसलो होतो आणि आज होणार होती दिंडीची सांगता. मग महाराजांचं कीर्तन चांगलं झालं आणि महाराजांनी कीर्तनामध्ये सर्वांचे आभार मानले आणि पुढील नियोजन सांगितलं आणि सर्व वारकरी जाणार होते. कीर्तन झाल्यानंतर जेवण करून सर्व वारकरी निघणार होते. मग माझी पण वारी आज पूर्ण होणार होते आणि खरंच वाईट वाटत होतं. सर्व वारकरी निघून जाणार आणि आपलं 15 दिवसाची वारी झालेली, सर्वांसोबत राहिलेलो. दिंडीत एक नंबर व्यवस्था झाली होती सर्वांची आणि खरंच भारी वाटलेलं वारीमध्ये. आणि मग नंतर कीर्तन झालं आणि आम्ही जे वाकरीतनं भजनी मंडळ गेलतो, आमच्या सर्वांचा सन्मान झाला, महाराजांनी सन्मान केला. आणि मग नंतर जेवण झाले आणि सर्व वारकरी निघाले आपल्या वाटेवर आणि आजोबांना सोडण्यासाठी गेलो होतो स्टँडला, पण मंगळवेढ्याची एसटी कुठंच नव्हती पंढरपुरात. मग गोपाळपूरला एसटी लागणार होती. मग एसटी मध्ये सोडण्यासाठी दाजींला गेलो आणि नंतर घरी येऊन झोपलो आणि दिवसभर झोप झाली. काय कटाळ येत होता, करमत नव्हतं घरी. तर मग संकेतचा फोन आला, पंढरपुरी जाऊ म्हणला. मग संकेत, मी, शुभम आणि भैया पंढरपूरला गेलो दर्शनासाठी. नामदेव पारीला गेलो आणि तिथे गेल्यावर गंध लावला सर्वांनी. मग पोचलो नामदेव पारीला. नामदेव पारीचं दर्शन घेतलं आणि गर्दी भरपूर होती. मग तिथून गेलो चोपाळ्यात पाळणे बिळणे आहेत. मग तिथे जरा बघितलं काय काय आहे काय नाही. मग संकेत म्हणला पाळण्यात बसू. सर्वांनी मग पाळण्यात बसवायचं नियोजन केलं. गेलो पाळण्यात बसण्यासाठी आणि काय म्हणलं पैसे देऊन स्वतः जिरवून घ्यायचे म्हणलं उगं. तरी पण बसलो. मी भैया बसलो होतो आणि संकेत आणि शुभम होते. मग मस्ती केली, एन्जॉय केला, भारी वाटला आणि पण भीती पण वाटत होती. कसं बसं उतरलो पाळण्यातनं आणि तरी पण खाली आले तरी डोकं जरा भिंगत होतं. मग यांना पार्टी करण्यासाठी काहीतरी जरा लागणार होतं, ते कांदा कापायची मशीन. ती मशीन घ्यायचं नियोजन चालू होतं. शुभम ठरवत होता कसं काय व्यवहार चालू होता त्यांचा, जरा बघितलं मी. त्याने घेतली मशीन ती आणि मग नंतर तिथून निघालो घराकडं आणि जाता जाता एक केक घ्याय थांबली. माझा काल बड्डे झाला यांना म्हणतो ना केक घ्यायला, कशाला म्हणलं काय नसतं बड्डे. मग केक घेऊन आलो. चैतन्य पण आला होता. बड्डे साजरा केला मॉलपाशी सर्वांनी. मला बड्डे काय वाटत नाही बरं का खरं. तरी सर्वांनी स्टोऱ्या टाकलेल्या पण रिप्लाय दिला नसता, कोणा स्टोरी ठेवली नाही मी. नंतर आमचे मित्र दत्ताभाई जगताप यांचा फोन आला होता आणि रवी मामा पण होते. रवी मामांचा पण फोन आला होता, बड्डे साजरा करू म्हणले या पोरे चौकात. मग बड्डे साजरा करायचं ठरवलं. छोट्याचा पण बड्डे होता, त्याचा पण बड्डे साजरा केला आणि खरंच बरं वाटलं सर्वांचं प्रेम बघून. मग राजू सर पण होते, राजू सर SP होते. सर्वांनी केक चारला आणि भारी झाला बड्डे. मग तिथून घरी आलो आणि संकेत मी गप्पा मारत बसलो होतो. गप्पा मारून झाल्यानंतर जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर झोपावं म्हणलं. दिवसभर झोपलो होतो, करमत नव्हतं, त्यामुळं काय झोप लागना संध्याकाळी. मग अभंग कीर्तन ऐकत 3 वाजता झोप लागली. धन्यवाद.